नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 15. ते दोघेही एकमेकांकडे कसे बघत होते, रादर एकमेकांच्या डोळ्यात कसे हरवले होते, हे आठवून दोघांनाही ऑकवर्ड वाटत असते. आराध्या त्याच्यापासून नजर चोरत इकडे तिकडे बघत शेजारी असलेल्या झोपाळ्यावरून आपली ओढणी उचलून खाली जायला निघते. टेरेसच्या दारापाशी पोहोचताच तिच्या ओढणीला मागून जबरदस्त हिसका बसतो. जणू काय कुणीतरी तिची ओढणी पकडून मागे खेचत आहे अशी तिला जाणवते आणि ती तशी त्याला पाठमोरी असताना न कळतपणे तिच्या तोंडून शब्द बाहेर पडतात. आराध्या म्हणाली, हे बघा, हे असे करणे शोभत नाही तुम्हाला. सो प्लीज माझी ओढणी सोडा. अभि तिच्याकडे पुरता गोंधळलेल्या अवस्थेत बघत असतो. त्याच्या काहीच रिप्लाय येत नाही. म्हणाल्यावर ती पुन्हा एकदा सुरू होते. आराध्या म्हणाली, हे बघा मिस्टर व्हॉटेवर, प्लीज लिव्ह माय दुपट्टा. अभि एकदा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतो, एकदा कुंडीतील झुडपामध्ये अडकलेल्या तिच्या ओढणीकडे बघतो. ते बघून त्याचे ओठ हलकेच रुंदावतात आणि तसाच तो तिच्या समोरून टेरेसवरून खाली जाण्यास निघतो. मग थांबून अचानक तिच्याजवळ जाऊन तिच्या कानात हळूच बोलतो, मिस व्हॉटेवर, आय थिंक दॅट श्रब लाईक युअर दुपट्टा व्हेरी मच. आणि थोड्या डिटेक्टिव्ह व्हॉईसमध्ये तिच्या कानात बोलतो, बाय द वे युअर डान्स वॉज ऑसम. आणि एवढे बोलून तिच्या समोरून टेरेसवरून खाली निघून जातो. ती मात्र काही वेळ तो गेला त्या दिशेने त्याला फक्त हिप्नोटाईज होऊन बघत असते. अचानक तिच्या लक्षात येऊन ती मागे वळून बघते. तोच तिला तिची ओढणी कुंडीतील एका छोट्याशा झुडपामध्ये अडकलेली दिसते आणि डोक्यावर टपली मारून स्वतःशीच बोलते, अरे यार आराध्या, अशी कशी तू मूर्खासारखी वागू शकतेस? काय विचार करत असेल तो? बालिशपणा, निव्वळ बालिशपणा. बट हु इज ही? आय थिंक ही इज टीप. OMG. आता काय करू? त्याने घरी कुठली चोरी केली नाही म्हणजे मिळवली, आणि आता तर घरीही कुणी नाही आहे. आराध्या, जा आणि शोध त्या चोराला. आणि तडक ती त्याला शोधायला टेरेसवरून खाली पडते. इकडे अभि रेखा काकूला ब्लॅक कॉफी सांगून आपल्या बेडरूममध्ये चालला जातो. बेडरूममध्ये आल्यावर बाल्कनीत उभा राहून विचार करत असतो. रादर त्याच्याच विचाराशी द्वंद्व सुरू असते. अभि मनातच म्हणाला, काय झाले होते अचानक मला? वाय आय एम स्टेअरिंग ॲट हर. खूप दिवसांनी असे वेगळे काहीतरी फील होत आहे. हु इज शी? आणि ती इथे आमच्या घरी काय करत आहे? बट हाऊ ब्युटिफुल शी इज, अँड हर डान्स, दॅट वॉज लाईक अ फेदर, जस्ट ऑसम. पण मी का तिचा विचार करतोय? स्टॉप अभि, स्टॉप. तू कधीपासून एका मुलीचा विचार करायला लागलास? नो, ऑल दिस स्टफ आर नॉट इवन मॅटर टू मी. हा अभिषेक सोनार कधीच असल्या फालतू गोष्टीत अडकणार नाही. लव्ह, अट्रॅक्शन्स, देज ऑल आर स्टुपिड थिंग. एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केल्यानंतर ती व्यक्ती जेव्हा आपल्याला कायमची सोडून जाते ना, तेव्हा नाही होत सहन. सो ह्या सर्व गोष्टी गौण आहेत. अभि, तुझ्यासाठी आज झालं ते फक्त एक आकर्षण होतं, एक नाजूक क्षण ज्यात तू हरवलास. इट्स जस्ट अ मोमेंट, दॅट्स इट. सो डोंट थिंक टू मच अबाउट दॅट. मनात एवढे बोलून स्वतःला स्थिर करत असतो. तोच बेडरूममध्ये येऊन अचानक कुणीतरी बोलू लागतं, हे यू, इथे काय करतो आहेस? आणि कुणाच्या परवानगीने आत शिरला आहेस? तसा अभि मागे वळून बघतो तर आराध्या हातात झाडू घेऊन उभी असते. आराध्या म्हणाली, आय नो, चोर आहेस ना तू? आणि का रे, चांगल्या घरातला दिसतोस, तरी हे चोरी अँड ऑल? तुझ्याकडे बघून बिलकुल नाही वाटत की तू चोर असणार असं. बट यू नो व्हॉट, मी धूम 2 बघितला आहे, अँड आय नो तुझ्यासारखे हँडसम चोर देखील या जगात आहेत. पण तू खूप चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहेस. सो सटकाच इकडून, कळलं? अभि परत एकदा तिच्या बडबडण्यात हरवतो. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त तिच्या बडबड करताना होत असणाऱ्या ओठांच्या हालचालींवर असतं. आराध्या म्हणाली, हो हॅलो, इथे काय मी कीर्तन करत आहेस काय? अभि म्हणाला, सॉरी. त्याला काही न समजून तो बोलतो. आराध्या मनातच म्हणाली, असं दाखवत आहे जसा हा दुसऱ्या ग्रहावरील प्राणी आहे.
आराध्या म्हणाली, सॉरी काय सॉरी, मोठं घर दिसलं की लगेच तुम्हाला तिथे हात साफ करायचा असतो आणि वावर तर असा की जणू स्वतःचेच घर आहे. चोर कुठचा, चल निघ इकडून, नाहीतर पोलिसांना बोलवेल. आता तर तिच्या बोलण्याने त्याचा पारा चढला होता. अभि म्हणाला, बस खूप ऐकलं मी तुमचं. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला असं कुणाच्याही घरात घुसण्यात इंटरेस्ट नाही, समजलं. आराध्या म्हणाली, इंटरेस्ट नाही म्हणे, मग इथे काय भजन करायला आला आहेस का? अभि म्हणाला, हे लिसन मिस व्हॉट एव्हर, फर्स्ट ऑफ ऑल शट युअर माउथ. आणि काय हो, कुठल्या अँगलने मी तुम्हाला चोर वाटतोय? आराध्या म्हणाली, सर्व चोर असेच बोलतात. आय नो, चोराच्या मानाने तू जरा जास्त हँडसम आहेस, म्हणून तू चोरी करणार नाही असं कुठे लिहिले आहे काय? आणि काय रे, दिसायला एवढा देखणा आहेस, सूटबूट घातलेत, चांगल्या घरातला वाटतोय, सो फिल्म्समध्ये ट्राय कर. हे असे चोरी करणे इट्स नॉट गुड ना. आणि बोलण्यावरून चांगला शिकलेलाही दिसतोय, त्यामुळे तुला कुठेही इझिली जॉब मिळेल. दुसऱ्याच्या घरात येऊन स्वतःचं असल्यासारखे वावरताना काहीच कसं वाटत नाही तुला? अभि म्हणाला, हेच मी तुम्हालाही विचारू शकतो. आराध्या म्हणाली, वा रे वा, चोर तो चोर आणि वरून शिरजोर. तेवढ्यात रेखा तिथे अभिसाठी कॉफी घेऊन येते. रेखा म्हणाली, बाबा तुमची काफी. बोलतच असते की तिला अभिच्या रूममध्ये आराध्या झाडू हातात घेऊन उभी असलेली दिसते. आराध्याकडे बघून रेखा बोलते, ताई कुणीकडे झाडू मारायचा आहे का? आराध्या रेखाकडे बघत म्हणाली, कुठे नाही, फक्त याने जर काही चुकीचे केले तर ह्याच्या डोक्यात नक्की घालणार. अभिकडे बघत बोलते. रेखा एक आवंडा गिळत अभिच्या रागाने भरलेल्या नजरेला नजर देत बोलते, बाबा ते त्यासनी तुम्ही कोण आहे ते माहीत नवं. आराध्या रेखाकडे बघत म्हणाली, रेखाताई ते बाबा नाहीत, चोर आहेत, चोर. आणि तुम्ही का घाबरताय त्यांना? रेखा म्हणाली, ताई गप बसा की हो, अहो कशापायी आगीत हात घालताय? आता कसं समजवू तुम्हासनी? आराध्या म्हणाली, मला काहीच नका समजू, पहिले तुम्ही पोलिसांना कॉल करा, मग बाकीचे बघू आपण. आणि ह्या माणसाला इथून घालवले पाहिजे. रेखा म्हणाली, ताई म्या तुमच्या पाया पडती, अहो लय जड जाईल बघा हे तुम्हासनी. ज्यांचं हे घर आहे त्यासनीच बाहेर काढायला लागले की तुम्ही? आराध्या म्हणाली, तुम्ही तर अशा बोलत आहात जणू मी घराच्या मालकालाच घराबाहेर काढत आहे. रेखा म्हणाली, तेच तर सांगत आहे तुम्हासनी, अभिकडे बोट करून घरच्या मालकासनीच बाहेर काढायला की तुम्ही? आराध्या एक नजर अभिकडे बघते आणि नंतर एक नजर रेखाकडे टाकत विचारते, कोण आहे हे? रेखा म्हणाली, तेच म्हणत होते म्या, अभि बाबा आहेत हे, आताच दिल्लीवरून आले आहेत बघा. आराध्याचे तर अवसानच गळून पडते. रेखा कॉफी साईड टेबलवर ठेवून एक नजर अभिकडे बघून तिथून निघून जाते. अभि रागात एकटक आराध्याकडे बघत असतो. आराध्याला तर स्वतःचाच राग येत असतो. त्याच्या करारी नजरेला नजर देण्याची हिंमतच नसते तिच्यात. काय बोलावं की काही न बोलता तिथून निघून जावं काहीच उमजत नसतं तिला. सायलेन्स पिन ड्रॉप, सायलेन्स. नंतर अभि तसाच एक पाऊल टाकत तिच्याजवळ येऊ लागतो आणि ती त्याला असं जवळ येताना बघून घाबरतच मागे सरकत असते. जसा जसा अभि जवळ येत असतो तशा तिच्या हार्टबीट्स वाढत असतात. मागे सरकत असतानाच अचानक आराध्या भिंतीला टेकल्या जाते आणि आता तर अभि तिच्या खूप जवळ असतो. आराध्या तर घाबरून वर बघायचे नावच घेत नसते आणि अभि तो तर रागाने लालबुंद होऊन एकटक तिच्याकडे बघत असतो. कुठून तरी सर्व बळ एकवटून आराध्या एक दोन शब्द तोंडातून काढते. आराध्या म्हणाली, हे बघा सॉरी, मला माहीत नव्हते की तुम्ही कोण आहात, सो प्लीज. आणि तडक एका साईडला वळून जायला निघते की तोच अभि भिंतीवर त्या साईडने हात ठेवून तिला थांबवतो. मग परत ती त्याच्या दुसऱ्या साईडने जाण्यासाठी वळते तर अभि परत त्याचा दुसरा हात त्या साईडने भिंतीवर ठेवून तिला आपल्या दोनही हाताने एका ठिकाणी बंदिस्त करतो. आता तिला त्याच्या हातांनी घातलेल्या कुंपणाबाहेर पडणे शक्य नव्हते. आराध्या घाबरतच त्याच्याशी बोलू लागते, हे बघा, आय से सॉरी टू यू, सो प्लीज स्टे अवे फ्रॉम मी, प्लीज. अभि रागात तिच्या आणखी जवळ येत असतो. का आता काय झालं, घाबरत नाहीस ना मला?
अँड बाय द वे दिस इज माय हाऊस अँड दिस इज माय रूम, सो आय एम डुईंग व्हॉट आय वॉन्ट टू डू. आराध्या भीतीने डोळे बंद करून दोनही हातात ओढणी गच्च पकडून उभी असते. तिला काय करावं हे सुचत नाही. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.